तो स्पेसिफिक बोलताना इतर खेळाडूंचा आदर सुद्धा तो तेवढाच करतो. त्याला माहिती आहे त्याचे 4 ऑप्शन कोण आहेत. आदित्यसारखा एक ऑप्शन त्याच्याकडे असताना सुद्धा अजूनही त्याच्या हातात चेंडू आलेला नाहीये. त्याच्यामुळे कोणते 4 स्पेसिफिक गोलंदाज किंवा कोणते 4 स्पेसिफिक बॅटर याच्याबाबत चर्चा होईल. पहिला चेंडू, वॉट अ शॉट. या वेळेला डीप कव्हरला सुंदर टायमिंग साधलं जातंय, पण काय अफलातून कॅच त्या ठिकाणी झेललाय. म्हणजे रोनितचा हा फटका पाहिल्यानंतर तुम्ही सहज अंदाज लावू शकता की हा फटका पॉवर प्लेमध्ये नक्की सीमारेषेच्या बाहेर असणार. पण अचानक या मैदानामध्ये तिकडे गौरव उगवतोय काय, तो धावतोय काय, तो झेल टिपतोय काय, हे सगळं अचंबित करणारं होतं. आणि हे इतकं अद्भुत आणि इतक्या वेगवान गतीने घडलं ना, की म्हणतात ना की तो 0.01 सेकंदाचा फरक सामन्याचा निकाल बदलवू शकतो. असं आपण अनेक वेळेला त्या उसेन बोल्ट, पी.टी. उषा यांच्या रनिंग कॉम्पिटिशनमध्ये आपण पाहिलेलं आहे. पण आज क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा हेच पाहिलं. अचंबित करणारं सारं काही घडत असताना एक गोष्ट मात्र नक्की होती, की रोनित नाखवा बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतला आणि एक सुटकेचा निश्वास यावेळेला कुरुळकरांनी टाकलाय. पुन्हा एकदा आणखीन एक चेंडू हवेत आणि आणखीन एक फलंदाज या वेळेला बाद होऊ शकतो का? जोरदार अपील सुद्धा. पण पंचांनी ते तात्काळ फेटाळून लावलंय. पंकज नाकवा मैदानामध्ये आलेत. लास्ट मॅचमध्ये थोडी चांगली बॅटिंग केली होती आणि त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स आहे त्यांच्याकडे, की आता आपण चांगली बॅटिंग मैदानामध्ये अधिक प्रकर्षाने करू शकतो. पण केदार बिर्जेच्या अगेन्स्टमध्ये खेळणं हा थोडा अवघड पेपर होऊ शकतो का? कारण केदार बिर्जेकडे ते स्टॉक बॉल खूप आहेत ना. याही वेळेला केदार बिर्जे थोडा निघाला होता, की ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण तो चेंडू बराचसा लेग स्टंपच्या बाहेर आलाय. ती थोडी लाईन बिघडलेली पाहायला मिळाली. अवांतरच्या स्वरूपात पहिली धाव स्कोरबोर्डवरती नोंदवली गेले. 1 गडी बाद 1 धावफलकावरती धावा लागल्यात. या सामन्यामध्ये तुम्ही मॅचकडे कसं पाहता? या अनुषंगाने वेगवेगळ्या चर्चा केल्या जातील. विद्युत प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धेत अर्थात कुरुळच्या आझाद मैदानावरती मॅचेस आणि मग त्या मैदानामध्ये मॅचेस खेळत असताना तुमच्याकडे असणारा अनुभव, या सगळ्या गोष्टींवरती कुरुळबद्दलचं असणारं स्वतःचं एक या मैदानावरचा असणारा पगडा, या साऱ्या गोष्टींना जोडण्याचा प्रयत्न आपण करू. पण केदार बिर्जे काय बॉलिंग करतोय ना, केदार बिर्जे यासाठी ओळखला जातो. त्याच्याकडे उत्तम अशा प्रकारचा छान पद्धतीचा ॲथलेटिझम आहे, रिदम जबरदस्त आहे, चेंडूची फेक अफलातून आहे, पण त्याच वेळेला स्वीप मारणार आणि पक्का मारणार या पद्धतीने दाखवलं होतं. पंकज नाकवाच्या बॅटमधून निघालेला हा सणसणीत चौकार. ने तो छान पद्धतीने स्वीप केला, त्याचं कौतुक करावं लागेल. आणि केदार बिर्जेची लाईन बिघडवायची असेल तर असे फटके खेळणं गरजेचं होतं. पण असे फटके खेळून जमणार नाही, हे केदार बिर्जेने मैदानामध्ये दाखवलंय. फ्रंट ऑफ द विकेट खेळणं इतकं सोपं नाहीये केदार बिर्जेच्या अगेन्स्टमध्ये, हे पुन्हा एकदा पाहायला मिळालं. पेपर अवघड होता आणि तो अवघड पेपर सोडवण्याच्या नादामध्ये पंकज नाकवा सुद्धा या वेळेला मैदानामधून परततोय पावलांमध्ये. दुसरा हादरा साखरला.
करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये टेन्शन रिलीज करण्यासाठी साठी आपण वेगवेगळ्या गोष्टी मैदानामध्ये जरी करत असलो, तरी थोड्या अंशी का होईना फटक्यांमधून जी एक जादू पाहायला मिळते ना, ती काही और असते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 9 धावा धावफलकावरती. नेक्स्ट ओव्हर. प्रोग्रेस. ओ गुड शॉट. या वेळेला बॅकवर्ड पॉइंटला, डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही आहेत. अगदी बॅकफूटवरती जाऊन स्वतःसाठी जागा बनवली आणि गोलंदाजाला जागा दाखवले. चेंडू सीमा पार. चौकार. ॲड होती आपल्याला आठवते का, की राहुल पानी चला जाएगा अशा प्रकारची ॲड 90sमध्ये बऱ्याच वेळेला टीव्हीवरती यायची. आज मैदानामध्ये तो राहुल प्रतिस्पर्ध्यांना पाणी पाजतोय एवढं मात्र नक्की आहे. कारण ज्या अनोख्या स्टाईलने तो मैदानामध्ये खेळतोय त्या स्टाईलमध्ये ग्रेस आहे आणि त्या स्टाईलमध्ये एक ॲटिट्यूड सुद्धा आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण मेरिटवरती म्हणजे नेहमी पुरुषोत्तम दादा असं आपण म्हणत असतो की बॉलच्या मेरिटवरती खेळणारे फलंदाज मैदानात खूप वेळेला यशस्वी होतात. आणि जेव्हा 360 डिग्रीज मैदानामध्ये खेळायचं असतं ना, तेव्हा तुम्हाला मेरिटवर खेळावं लागतं. राहुल मुझावर तसा खेळाडू आहे मैदानामध्ये. आपण पाहतोय की चांगला चेंडू असेल तर त्याचा सन्मान केला जातोय, खराब चेंडू असेल तर त्याचा खरपूस समाचार घेतला जातोय. किंवा काही वेळेला असतं बघा की एक बॅटर आणि एक चांगला बॅटर याच्यामध्ये काय फरक आहे, किंवा एक फलंदाज आणि चांगला फलंदाज याच्यामध्ये काय फरक आहे, असा आपण जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपण नेहमी म्हणतो की एक फलंदाज धावा बनवतो आणि एक चांगला फलंदाज धावा कशा प्रकारे बनवतो हे स्वतःला सिद्ध करून दाखवतो. आणि तेच मैदानात पाहायला मिळालंय. 2 चेंडूत भले 5 धावा आल्या असतील पण स्ट्राईक रोटेट करण्याचा फायदा झालाय. ऋतिक या वेळेला बॅकवर्ड पॉइंट कव्हरला खेळतात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. बंटी गुगे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होते. पण थोडा टीव्हीतला कॅच ज्याला म्हटलं जातं ना, तसा प्रकारे काहीतरी प्रकार करायला गेले पण त्या स्टाईलमध्ये झेल सुटताना पाहायला मिळाला, जीवनदान मिळाला. हे परवडणारं नाहीये. संपूर्ण रात्रभर या कॅचची चर्चा होईल जर याच्या पुढे ऋतिक जर मैदानामध्ये अजून धावा बनवू शकला तर. कारण आता 16 धावा धावफलकावरती आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला प्रणय आलेत. प्रणय दसाडे जी गोलंदाजी करतात ती थोडीशी गुडलिंग स्पॉटवरून त्यांचा चेंडू उसळतो. काही वेळेला ते थोडे चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात. काहीतरी वेगळी रणनीती असू शकतं, ती काही आपण प्रेडिक्ट करू शकत नाहीये. ॲज अ कॉमेंटेटर आय हॅव अ ड्युटी अबाउट टू बी एक्सप्लेन अबाउट व्हॉट एक्झॅक्टली डन आफ्टर दिस बॉल. आणि हेच आमचं सांगण्याचं कर्तव्य आम्ही करत असतो. यावेळेला बघा पुन्हा एकदा फ्रंट ऑफ द विकेट चेंडू खेळला जातोय, छान पद्धतीने सजवला जातोय आणि राहुल मुजावरच्या बॅटमधून अनोखा फटका सीमारेषेच्या बाहेरही जातोय. षटकार. 20 धावा धावफलकावरती येतात. आणि या फटक्यामध्ये ताकद होती का? हो होती. या फटक्यामध्ये नचाकत होती का? हो होती. या फटक्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावरती दडपण येणं पॉसिबल होतं का? हो नक्कीच झालंय. या तिन्ही प्रश्नांची उत्तरं जेव्हा सकारात्मक देतोय त्याच्या मागे कारण आहे मगाशी जे आपण म्हणालो होतो की बॉलच्या मेरिटवरती खेळणं, आणि ते खेळलं जातंय. पुन्हा एकदा याही वेळेला पॉइंटमधून गॅप काढायची होती पण आदित्य गाडगेच्या हातामध्ये चेंडू जातोय. आणि थोड्या अंशी का होईना एक स्पॉन्टॅनियसली एक वेगळं बॅटल सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळालं होतं. ते थोडंसं फ्रेंडशिप बॅटल होतं पण तिथून चेंडू मी पार करू शकतो. कदाचित राहुलला हेच वारंवार सांगायचं असेल आणि तो चान्स घेतोय प्रणय दसाडेच्या या गोलंदाजीवरती. आता मात्र डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि चेंडू ट्रॅव्हल होणार. येस इट इज फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे हे षटक साधारण 17 धावांचं षटक राहिलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे एक ओव्हर एक षटक
सामन्याचा निकाल बदलू शकतं का? तर हो, या प्रश्नाचं उत्तर नक्कीच सकारात्मकरित्या आपण अनेक वेळेला देतो. त्याच्यामुळे कुरुळ संघ प्रतिकार करण्याचा प्रयत्न नक्की करेल. पुढचे 12 चेंडू आहेत, पण जोडी जमले ना, आणि ती जोडी जेव्हा जमलेली आहे अशा वेळेला एका चांगल्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी आमंत्रित करावं लागेल, हे सुद्धा नक्की ठरवलेलं असेल संपूर्ण कुरुळच्या कॅम्पने. अवधूत पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे आणि तो संघ ज्या वेळेला समांता 11 संघ मैदानामध्ये खेळतोय, मागच्या मॅचमध्ये ते सहजगत्या जिंकले होते, कारण फार मोठा काही प्रतिकार त्यांना जयनमान कार्ले संघाकडून पाहायला मिळाला नव्हता. आणि मग आपण आता नव्या ऊर्जेने, नव्या उमेदीने जर मैदानामध्ये आलेलो आहोत, तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी लागेल, हे प्रतिस्पर्धी संघाने दाखवून दिलंय, साखर संघाने. आणि गण वॉटर स्पोर्ट साखर संघाकडे ती ताकद आहे. त्यांच्याकडे 2 बॅटर बघा लवकर बाद झाले, पण कुठेही डगमगलेले नाहीये. त्यांना माहिती आहे की माझा की रोल काय आहे, मला जी पोझिशन मिळाले त्या रोलमध्ये मी चांगलं खेळण्याचा प्रयत्न करणार. आल्या आल्या ऋतिकने ते टेन्शन रिलीज करण्याचं काम केलं आणि मग त्याच्यावर शिक्कामोर्तब मुजावर करताना पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज आदित्य घाडगे गोलंदाजीला आलेत. याच गोलंदाजाने अनेक भीम पराक्रम या मैदानामध्ये केलेले आहेत. नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर टाकण्यामध्ये आदित्य घाडगेचा अनेक वेळेला हातखंडा पाहायला मिळालेला आहे. तोच आदित्य घाडगे गोलंदाजीला आलेला आहे. मॅन विथ अ गोल्डन आर्म असं ज्याचं वर्णन आपण करू शकतो, तो गोलंदाज गोलंदाजीला आलाय. पण आज कुरुळ संघाला त्या गोल्डन आर्मची गरज आहे. यावेळेला मोठा फटका खेळला जातोय. ऋतिकच्या बॅटमधून चेंडू ट्रॅव्हल होणार का? नॉट ॲट ऑल. फलंदाज बाद. ते संघ बनवायचा वगैरे, प्लेइंग 11 बनवायचा, हे जर मी सांगितलं असतं तर बरेचसे पैसे किंवा बऱ्याचशा गोष्टी मिळाल्या असत्या, पण हरकत नाहीये. तसं नुकतंच मी सुद्धा इंस्टाग्रामवरती काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, पण मला वाटतं तसं करून काही होणार नाहीये. पण आज जे बोलतोय ते घडतंय, त्याच्या मागे काही गोष्टी मधलं एक उदाहरण देतो. मान विथ गोल्डन आर्म असं एक आपण कुठेतरी एक सांकेतिक शब्दप्रयोग करण्याचा प्रयत्न केला. तो अतिशयोक्तीचा नव्हता, हे मात्र खरं आहे आशू, आपण मैदानात जे पाहिलं. कारण आदित्य घाडगे जेव्हा गोलंदाजीला येतात, लास्ट मोमेंटला थोडं चायनामन किंवा गुगली टाकायचा एक प्रयत्न त्यांच्याकडून नेहमी होत असतो. थोडा फिंगर रोल्स केला ना, तर त्यांचा चेंडू जितका स्ट्रेटरवन छान निघतो ना, तितकाच तो वळतो सुद्धा, टर्न सुद्धा प्राप्त होतो. आदित्य घाटगेने यावेळेला तो टर्नवर गेला नाही, त्याने थोडा चेंडू फ्लोटर टाईपने टाकणार असं मला वाटलं होतं, पण तो फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक होते, त्यांनी सहजगत्या चेंडू टिपला आणि आता मात्र इथे चुकी झालंय जरूर. शॉर्ट फाईन लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होते प्रणय, पण तत्पूर्वी फलंदाजांकडे संधी मिळाली ती 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावाने धावफलकावरती धावसंख्या 28 पर्यंत पोहोचले. नवीन बॅटर मैदानात आले. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितलेली आहे, निर्णय येईल तिसऱ्या पंचांकडून. मयूर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. मयूरसाठी हा थोडा चेंडू फिरलेला पाहायला मिळाला होता आणि त्याच्यामुळे फार टायमिंग काही साधलं गेलं नाही. म्हणजे आदित्य गाडगेला तुम्हाला खेळायचं असेल तर त्याचा भन्नाट वळणारा चेंडूवरती तुम्हाला टायमिंग साधावं लागतं, पण तसं मैदानामध्ये घडलं नाही. पण त्याच वेळेला क्षेत्ररक्षणातला गाफीलपणा काही वेळेला अंगलट येतो आणि तो मैदानामध्ये आला आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की कुरुळ संघाकडून 2 वेळेला मिसफिल्डिंग झालेली पाहायला मिळाली. पंचांचा निर्णय आला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. 3 चेंडूंचा खेळ आत्तापर्यंत झालाय, माझे गुणलेखक मित्र मला कळवतात, पण धावफलकावरती धावा लागल्यात 28. आपण प्रत्येक षटकागणिकचं समीकरण जर बघायचं झालं तर एक गोष्ट मात्र म्हणू शकतो की केदार विर्जेने पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन खर्च केल्यात. दुसऱ्या षटकामध्ये ज्या वेळेला प्रणय गोलंदाजीला आले त्यांनी 17 धावा खर्च केल्या. आणि मग आपण तिसऱ्या षटकात जेव्हा आदित्य घाडगेबद्दल बोलतोय तेव्हा एक गोष्ट बोलावी लागेल की स्ट्राईकला जास्तीत जास्त वेळ राहुल कधी येईल त्याची मात्र आपल्याला वाट बघावी लागते.
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पण जाणीवपूर्वक आदित्य गाडगेने हे ओळखलं होतं की बॅटर असं करणार. डावखुऱ्या गोलंदाजाच्या विरुद्ध रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातो. पण मी मगाशी सुद्धा म्हणालो की आदित्य गाडगेकडे टर्नच्या सोबत तो स्पीड सुद्धा आहे आणि त्याचा तो चेंडू फार वेगात निघतो आणि म्हणूनही आपण पाहतोय ना, शॉर्ट थर्डमॅन आणि स्लिपच्या निशी तो गोलंदाजी करतोय. हा, पुन्हा एकदा ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न, थोडा चेंडूला आतमध्ये घेण्यासाठी या प्रकारच्या गोलंदाजीचा प्रयत्न नेहमी केला जातो आणि काही वेळेला तो तुम्हाला फ्लोटर न टाकता तुम्हाला फ्रंट ऑफ द विकेट तुम्ही आमंत्रित करता. अशाच चेंडूवरती त्याला विकेट सुद्धा मिळाली, जेव्हा मगाशी आपण पाहिलं होतं गौरवने झेल टिपला होता. या षटकात अद्यापर्यंत त्याने 3 राहुल मुजावर सुद्धा केवळ एकेरीच धाव मैदानामध्ये घेतात. एका धावेने समीकरण बदललंय. 30 धावा धावफलकावरती येतात. म्हणजे आदित्य गाडगेचं हे षटक कुरुळ संघासाठी, अवधूत पाटील यांच्या संपूर्ण संघासाठी महत्त्वाचं ठरलं असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. कारण 6 चेंडूंचा या खेळामध्ये केवळ 4 धावा आल्या, एक विकेट त्याच्या नावावरती नोंदवली गेली. म्हणजेच 3 षटकांचा खेळ संपलाय 30 धावा धावफलकावरती. यानंतरचा होणारा सामना चोरडे संघाचा कर्णधार आपण यायचं आहे आणि प्रदीप स्पोर्ट्स परुळपाडा या संघाचे कर्णधार. दोन्ही परुळपाडा संघाचा कर्णधार आणि चोरडे संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. 18 चेंडूंचा खेळ संपलाय, 30 धावा धावफलकावरती आल्यात. टेनिस क्रिकेटच्या समीकरणामध्ये म्हणायचं झालं तर प्रति षटकामध्ये 10 धावा येणं हे छान मानलं जातं आणि जेव्हा तुम्ही नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत असतात तेव्हा कॉम्पिटेटिव्ह स्कोर आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. एक बॅलन्स स्कोर पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये साधारण एक 15 धावा आल्या तर गण वॉटर स्पोर्ट साखर संघ स्वतःला थोड्या अंशी का होईना पुश नक्की करेल आणि ते होऊ शकतं ना. मैदानामध्ये राहुल सारखं चांगला फलंदाज आहे, पण समोर आलेला गोलंदाज गौरवच्याकडे शेवटच्या षटकासाठी यावेळेला शुभमने चेंडू सुपूर्द केला आणि गौरवने आत्तापर्यंत या स्पर्धेत चांगली कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पण गौरवच्या पुढच्या 5 चेंडूंवरती राहुल जेव्हा समोर आहे तेव्हा बॅटल इंटरेस्टिंग असेल मित्रांनो. गौरव विरुद्ध राहुल असंही तुम्ही मॅचकडे बघू शकता. हो, टप्प्याचा खूप या वेळेला अधिक बाउंड झालेला चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडून तो वाईटचा इशारा आला आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव सुद्धा नोंदवली गेली. एकेरी धाव अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव नोंदवली गेली आणि पुढच्या चेंडूसाठी अर्थातच गोलंदाज गौरवकडे आपल्याला थोडं कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. कारण गौरवने आत्तापर्यंत या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली. विशेष करून विकेट टेकिंग बॉलर ज्याला आपण म्हणतो ती कामगिरी त्याची झाली का, तर हो, त्याच्याबाबत तुम्ही सकारात्मक म्हणू शकता. पण शेवटच्या षटकात राहुल बुजावर सारखा बॅटर जो मैदानात आहे ना, त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील आणि त्या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या नादामध्ये आदित्य घाडगेच्या हातामधून सुद्धा झेल सुटताना पाहायला मिळालाय. आज काय काय घडतंय कुरुळच्या बाबत. म्हणजे कुरुळ संघाचे जर मार्क मायनस करायचे असतील तर किती मार्क मायनस करावे. मगाशी आपण पाहिला होता कव्हरला झेल सुटला होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होते, बंटी क्षेत्ररक्षण करत होते. त्यानंतर त्यानंतर आता आदित्यकडून सुद्धा चूक झालेली आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली. आता मात्र चुकणार नाहीये. काय फटका आहे, काय ताकद आहे. तुफानी, आसमानी, सुलतानी षटकार. 30 धावा धावफलकावरती झाल्यात. 3 चेंडू या षटकातील अजूनही येणं बाकी आहे.
सो 37 फॉर लॉस ऑफ 3 विकेट इन अ लास्ट ओव्हर. हे आपण ऐकत जरी असलो, हे आपण पाहत जरी असलो, तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे, ज्या राहुल मुजावरला जीवनदान मिळालंय ना, तो मैदानामध्ये म्हणतोय की आता प्रतिस्पर्धी संघाचे धाबे दणाणून सोडण्याची ताकद माझ्याकडे आहे ना, ती तुम्हाला मैदानामध्ये मी दाखवतो. आणि हे जेव्हा थोडा खेळ युगोस्टिक होतो ना, तेव्हा त्याच्यात मजा अधिक असते. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जवळ धडपडतायत, पण तरी सुद्धा आपण पाहतोय एक धाव पळून पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न होणार का? येस इट इट. या वेळेला मैदानामध्ये 100 मीटरच्या स्प्रिंटमध्ये धावतात की काय असं पाहायला मिळालं. म्हणजे ते अलीकडच्या काळामध्ये बैलगाडीमध्ये घोडागाडीमध्ये होतं ना तो स्वार, त्याच्यामधला नसतो, पण अशा वेळेला नंबर देत नाही मला वाटतं, मला जेवढं काही त्या खेळामधलं माहिती आहे. पण इथे मात्र वेगळंच पाहायला मिळालं की इथे राहुल ज्या जीवाच्या आकांताने धावत सुटला होता, त्याला माहिती आहे की स्ट्राईक माझ्याकडे असणं महत्त्वाचं आहे. हे शेवटचे 3 चेंडू होते, ज्या चेंडूवरती आपण 2 धावा पळून पूर्ण केल्यात, त्यामुळे धावफलकावरती 39 धावा लागल्यात. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे आणि 2 चेंडू येणं बाकी असताना आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गौरव राईट अमोर द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर, बराच बाहेर, असं पंचांनी हात फैलावून इशारा केला. 40 धावा धावफलकावरती आल्यात. म्हणजे ज्या स्टॅटिस्टिकली आपण बोलत होतो ना, म्हणजे फार मोठं काही असं इकॉनॉमिक्स नाही आहे याच्यामध्ये आणि फार मोठं काही अर्थातच स्टॅटिस्टिक्स पण याच्यामध्ये नाही आहे की साधारण 45 धावा धावफलकावरती असाव्या. ही गण वॉटर स्पोर्ट साखर संघाची एक साधी भोळी अपेक्षा होती आणि या स्पर्धेमध्ये आपण एक टीम वर्क या नात्याने मैदानामध्ये आहोत हे ऋतिकने सुद्धा मयूरने सुद्धा ओळखलं आणि तो त्या पद्धतीने राहुलला साथ देताना पाहायला मिळाला आहे. हो, गुड बॉलिंग. गौरवला मगाचपासून त्याचे सहकारी हेच तर सांगण्याचा प्रयत्न करतात की गौरव या प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आपण पाहिलं ना तर बिहाइंड द विकेट जवळ इथे मैदानामध्ये 1 2 3 4 5 क्षेत्ररक्षक आहेत, इन्क्लुडिंग विकेट कीपर. म्हणजे शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे, गली आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे आणि स्वतः विकेट कीपर आहेत. या वेगाने गौरव गोलंदाजी करतोय आणि त्या वेगाने त्याच्या अगेन्स्टमध्ये अफलातून बॅटिंग राहुल मुजावर करतोय. त्याच्या बॅटमधून निघालेला हा आणखीन एक दे धक्का आणि घे छक्का. होतं 3 षटकामध्ये कशा बशा ढकलत 30 धावा झाल्या होत्या. कारण पहिलं षटक, तिसरं षटक या 2 षटकांमध्ये म्हणजे 12 चेंडूत केवळ 13 धावा दिल्या होत्या आणि मग कुठलं तरी एखादं षटक महागडं ठरलं पाहिजे आणि महागडं केलं पाहिजे. 2 गोष्टी असतात ना, म्हणजे आपण म्हणतो की धावा कमवल्या जातात आणि धावा ठोकल्या जातात. ओव्हर टू आशुतोष. धन्यवाद सर. नाणेफेकीकडे वळतोय जिथे आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. एका बाजूला आपण पाहतोय चोरडे संघ तर दुसऱ्या बाजूला परुरपाडा संघ. महेश पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो अर्थात परुरपाडा संघाने. काय निर्णय असेल सिद्धू? क्षेत्ररक्षण करू आम्ही. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर अपोजिट संघ आपण पाहिला तर नक्कीच एक चांगली गोलंदाजी त्यांच्या संघामध्ये सुद्धा आहे, चांगली फलंदाजी सुद्धा आहे. तर कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल अपोजिट संघाला? 40 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण समोरचा संघ सुद्धा चांगला आहे. नक्कीच चोरडे संघ आज बऱ्याच दूरवरून प्रवास करून इथे आलात, परंतु पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी झाली, फलंदाजी झाली. तर या सामन्याचं काय सांगशील आणि आयोजनाबद्दल काय सांगशील एकंदरीत? मी तर पहिलं धन्यवाद करेन आम्हाला चान्स दिल्याबद्दल आणि आयोजन तर खूप सुंदर आहे. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा. वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती झाल्यात. सामना जिंकण्यासाठी 24 मध्ये 48 बनवायचे आहेत. 46 झाल्यात. सॉरी, माय मिस्टेक. येस, 46 झालेले आहेत, 47 बनवायचे आहेत. ओके फाईन. 46
धावफलकावरती झाल्या. 47 धावांची आवश्यकता आहे. साधारण तुम्ही गणिताच्या परिभाषेमध्ये मांडायचं झालं तर असं म्हणू शकता की प्रति षटकामध्ये 12 धावांची आवश्यकता आहे, प्रति चेंडूमागे 2 धावांची आवश्यकता आहे. पण मांडलेलं गणित या मैदानाच्या भूमितीला मान्य आहे का, या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल तर पूर्वार्धाच्या केवळ पुण्याईवरती सामना जिंकता येणार नाहीये. उत्तरार्धामध्ये तसाच उत्कर्षवाला खेळ करावा लागेल. पण या प्रश्नाचं उत्तर अवघड आहे, सोपं आहे, कठीण आहे की तितकंच मैदानामध्ये रंजक आहे हे सांगण्यासाठी घेऊन चालतो माझा साधी सहकारी आशुतोष पाटील याचकडे. धन्यवाद संदीप सर. पहिल्या सत्राचा मैदानामध्ये खेळ संपला. त्यानंतर आपण पाहिलं तर 46 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि 47 धावांचं आव्हान गाठायचं आहे. ते अर्थात अवधूत पाटील पुरस्कृत समंथा 11 कुरुळ संघाला. 24 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान. नक्कीच सामना एक चुरशीचा पाहायला मिळेल यात तळमात्र शंका नाहीये. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये मार्गस्थ झाले. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय प्रसाद म्हात्रे उर्फ पिंट्याला, तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय गौरव पाटील, तर गोलंदाजच्या मोर्चावरती रोनित आपण पाहतोय. लेट्स प्ले पहिला चेंडू राईट अमोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय मोठा फटका खेचायचा होता, परंतु इथे चेंडूनी बॅटचा मात्र कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. चांगली सुरुवात आपण पाहतोय. आज साखर संघाने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर एक अप्रतिम दर्जाचं क्रिकेट खेळलंय. कारण का पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर जरूर तब्बल 4 षटकांच्या अखेरीस 46 धावा बनवल्यात. मग प्रणय आणि गौरववरती केलेले हल्लाबोल आपण पाहिला तर जवळ प्रणयने 17 धावा खर्च केल्या, गौरवने 16 धावा खर्च केल्या. परंतु आता मात्र कमबॅक करावं लागेल कुरुळ संघाला. त्या उद्देशाने आपण पाहतोय इथे काय घडलंय. फलंदाज गौरव पाटील बॅक टू दी पवेलियन. खूप मोठा धक्का कुरुळ संघाला. सॉरी, पिंट्या इथे बाद होतोय. महत्वाचा फलंदाज आपण पाहतोय नक्कीच तंबूत परतलाय, परंतु आता मात्र नवीन फलंदाज आकाश पाटील येतोय. आकाश पाटीलकडे सुद्धा आपण पाहिले तर नक्कीच मोठे फटके खेळायची कॅपॅसिटी आहे. परंतु एक महत्वाचा सामना आहे जिथे 47 धावा चेस करायच्या आहेत. चेस करत असताना तितक्या त्या पद्धतीने खेळी होणं ते देखील महत्वाचं आहे. परंतु रोनितचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने सुरुवात करून दिली आपल्या संघाला. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय काय गोलंदाजी पाहायला मिळते. अक्षरशः कुरुळ संघाला आता मात्र बॅकफुटला पाठवून दिलंय, ते अर्थात गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघाने. पहिलं षटक ज्या षटकामध्ये धावा येत असतात त्या षटकामध्ये मात्र कंजूसी मारा पाहायला मिळतोय रोनितच्या माध्यमातून. कमबॅक करावा लागेल आणि तो कमबॅक मात्र आपण पाहतोय. आकाशच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. या पद्धतीचे फटके येणं गरजेचं आहे, कारण का हे षटक आहे जिथे तुम्ही फायदेशीर फलंदाजी करू शकता. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झाला या षटकामध्ये आणि 6 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका आलाय. नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी.
इथे पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागतायत. एक गडी बाद 10 धावा. अजूनही आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांची गरज असणार आहे. ती अर्थात अवधूत पाटील पुरस्कृत समंथा 11 कुरुळ संघाला. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय, जिथे पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 2 मोठे फटके जरूर आले, परंतु रोनित नाखवाने केलेली गोलंदाजी ही नक्कीच एक वाखाणण्याजोगी आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूपासून एक चांगल्या टप्प्यावरची, मग आपण पाहिलं तर प्रसाद मात्रे सारख्याला नक्कीच त्याने तंबू सुद्धा पाठवलं. चला साखर संघ, टीम मिटिंग घ्यायची नाहीये, आपल्याला अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. कृपया बाजूला लाईट बंद करायची आहे, गाडीची लाईट बंद करायची आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया गाडीची लाईट बंद करा. थँक्यू. ओळ्या मैदानाकडे जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. येणाऱ्या 18 चेंडू विजयासाठी 37 धावांची गरज आहे. कोण जिंकणारा सामना? पंकज नाखवा आपण पाहतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघ जिंकणार की अवधूत पाटील पुरस्कृत समंथा 11 कुरुळ संघ जिंकणार? महत्वाचा सामना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे, जिथे नक्कीच कुरुळ विरुद्ध साखर असा सामना रंगतोय. पंकज सुद्धा आपण पाहिलात तर नक्कीच पंकजकडे सुद्धा बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे नक्कीच बघूया आता पंकज कशा पद्धतीने कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला आता मात्र गौरवला जबाबदारीने खेळी करावी लागेल, कारण का एक महत्त्वाचा फलंदाज मात्र प्रसाद तंबूत परतलाय आणि आता मात्र नक्कीच कुरुळ संघाची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. चांगला फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे काय घडलंय? खराब क्षेत्ररक्षण. तिथे मात्र फायदा उठवला तो अर्थात कुरुळ संघाने. जिथे एकच धाव होती तिथे मात्र आपण पाहतोय 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र आगेकूच करते आहे. ती अर्थात 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे, जिथे नक्कीच आतापर्यंत आपण पाहिलं तर 47 धावांचा पाठलाग करतोय तो अर्थात कुरुळ संघ. चांगला चेंडू आपण पाहतोय, अप्रतिम दर्जाचा चेंडू. आडवा बॅटने खेळण्याचा मानस होता, परंतु चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी आपण पाहतोय. नक्कीच सामना एक चुरशीचा होणार यात तळ मात्र शंका नाहीये, कारण का दोन्ही बाजूंनी आपण पाहिलं तर कुरुळ संघाकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग अटॅक आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर साखर संघाकडे सुद्धा चांगल्या दर्जाची गोलंदाजी आहे. त्यामुळे नक्कीच सामना रोमांचक होणार यात तळ मात्र शंका नाहीये. हा चेंडू देखील आपण पाहतोय नक्कीच चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला, परंतु इथे एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण होते. एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 13 धावा धावफलकावरती. परंतु पंकज नाखवाचं इथे कौतुक करावं लागेल. आतापर्यंत त्याने 3 चेंडूमध्ये केवळ 3च धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर आपण पाहिलात तर निर्धाव चेंडू आला आणि तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल सुद्धा आलंय. आकाश पाटील आपण पाहतोय मागील षटकामध्ये त्याच्या बॅटमधून मोठे फटके आपण पाहिले आणि याही चेंडूवरती आपण पाहतोय आकाशचा बोलबाला. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. आपल्याकडे असलेला क्लास दाखवून देतोय. आपल्या घरच्या मैदानावरती खेळ करत असताना आकाश पाटीलची इनिंग आपण पाहतोय बहरताना दिसते. नक्कीच ज्यावेळी संघाला गरज आहे, धावांची गरज आहे आणि त्यावेळी आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. या 6 धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 19 धावा या धावफलकावरती लागतायत.
चांगल्या पद्धतीची फटकेबाजी आपण पाहतो आकाश पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळते. 4 चेंडूंचा आतापर्यंत या षटकामध्ये खेळ पूर्ण झालाय आणि 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज पंकजने. उर्वरित बघूया 2 चेंडूंचा खेळ कशा पद्धतीने पाहायला मिळतोय. याही चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका खेचायचा होता, परंतु इथे काय घडलंय, महत्वाचा फलंदाज झेल टिपला गेलाय आणि फलंदाज आकाश पाटील सुद्धा तंबूच्या आश्रयाला. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. 2 महत्वाचे विकेट गमावल्या, त्या अर्थात अवधूत पाटील पुरस्कृत समंथा 11 कुरुळ संघाने. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय शुभम पाटील येतोय. शुभम पाटील आणि गौरव पाटील ही महत्वाची जोडी आहे आता मात्र कुरुळ संघाची. आता आशा आहेत त्या अर्थात या 2 खेळाडूंवरती. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 19 धावा जरूर धावफलकावरती लागल्यात. एका चेंडूचा अजूनही खेळ येणं बाकी आहे या षटकामधील. बघूया शुभमची खेळी कशा पद्धतीने पाहायला मिळते. सत्य 40 धावांचा पाठलाग करतोय तो अर्थात कुरुळ संघ. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि या षटकामध्ये चांगलं कमबॅक पाहायला मिळालं ते अर्थात पंकज नाखवाच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू बघूया, शेवटच्या चेंडूवरती मैदानामध्ये काय घडतंय. हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. राईट मोर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय. 1 धाव जरूर पूर्ण केली जाते या चेंडूवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे दुसरं समाप्त होत आहे आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात 20 धावा. प्रति षटकामागे आपण पाहिलं तर 10च्या सरासरीने धावसंख्या जमा करण्यात आतापर्यंत यश लाभलंय ते अर्थात कुरुळ संघाला. परंतु अजूनही सामना आपण पाहिला तर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावेची गरज असेल ती अर्थात कुरुळ संघाला. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जरूर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज आहे. बॅटिंग अटॅक नक्कीच मजबूत आहे, परंतु साखर संघाने सुद्धा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. मग पहिल्या षटकामध्ये रोहितने देखील चांगली गोलंदाजी केली आहे, दुसऱ्या षटकामध्ये पंकजने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे आणि आता मात्र आपण पाहतोय नवीन गोलंदाज सौजन्य येतोय. बघूया नवीन गोलंदाज सौजन्य ते कशा पद्धतीने कामगिरी करेल, कारण का येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 27 धावा जमवायच्या आहेत त्या अर्थात कुरुळ संघाला. अवधूत पाटील पुरस्कृत आपण पाहतोय समंथा 11 कुरुळ संघ. हा गाव टू गाव फॉर्मॅट्स मध्ये आपण जर विचार केला तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळतोय. तर त्याच्या विरोधात आपण पाहिलं तर गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघ. या दोघांनी आपण पाहिलं तर पहिला सामना अगदी आरामात जिंकला, परंतु हा सामना खूप महत्वाचा आहे जिथे आपण पाहतो येणारे 12 चेंडू आणि 27 धावेची गरज असणार आहे ती अर्थात समंथा 11 कुरुळ संघाला. तर आता मात्र सौजन्य बघूया कशा पद्धतीने कामगिरी करेल. 12 चेंडू आणि 27 धावेचं समीकरण आहे. चांगल्या पद्धतीचं आयोजन आपण पाहतोय. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे, परंतु पहिल्या दिवशी आपण जर विचार केला तर चांगले चांगले संघ देखील आपल्याला पाहायला मिळतात, चांगले खेळाडू पाहायला मिळतात या मैदानावरती. सौजन्याचा पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू सरळ बॅटने खेळलेला फटका आपण पाहतोय. बॅक टू द बॉलर खेळून खेळलेला फटका जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं फंबलिंग जरूर पाहायला मिळालं, परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 26 धावेची गरज. अकरा चेंडू आणि 26 धावांची गरज. बघूया कशा पद्धतीने सामना रंगतोय.
मैदानामध्ये कुरुळ संघ विजय होणार की साखर संघ विजय होणार हे नक्कीच थोड्याच वेळात आपल्याला समजेल. चांगला फटका आपण पाहतोय, नक्कीच एक अप्रतिम फटका लगावलाय. चेंडू नक्कीच जातोय सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. थँक्यू डीजे. ह्या धावा खूप महत्वाच्या होता, त्या धावा मात्र आपण पाहतो आता मात्र गौरवच्या बाटमधून एक चांगला फटका आलाय. या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 25 पर्यंत. कमबॅक करावं लागेल त्या अर्थात साखर संघाला, कारण का येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 22 धावेची गरज आहे. षटकातील पुढील चेंडू सौजन्य याचा चांगला फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. चौकार. आला तो अर्थात गौरव पाटीलच्या बॅटमधून. ही फटकेबाजी नक्कीच गरजेची होती ते अर्थात क्रूळ संघाला, आणि ती फटके आता गौरवच्या बॅटमधून येत आहेत. या 4 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र आगेकूच करते. 29 धावा धावफलकावरती लागतायत. येणारे 9 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 18 धावेची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे. नक्कीच हेच क्रिकेट आहे मित्रांनो, जिथे 47 धावांचा पाठलाग करतोय कुरुळ संघ. राऊंड द विकेटने मारा आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू आहे आणि त्याचा भरपूर समाचार घेतला जाईल. चेंडू सीमारेषा बाहेर. गौरव पाटील ब्रँडेड फटका. षटकार. पाटील आता मात्र त्याच्या मूड मध्ये येतोय. ज्या फटक्यांसाठी तो ओळखला जातो ते फटके आता मात्र त्याच्या बॅट मधून येत आहेत. तब्बल या षटकामध्ये आपण पाहिले तर 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि आता मात्र 12 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. आणखीन एक मोठा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. संकेत पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. अप्रतिम दर्जाची डीजे ऑपरेटिंग आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. या 6 धावेनंतर आपण पाहतोय पूर्णपणे आता मात्र सामना झुकलाय तो अर्थात कुरुळ संघाच्या बाजूने. जर गौरवने षटकार खेचत जर सामना जिंकवला तर ओमकार पाटील यांच्याकडून आपण पाहतोय 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणखीन एक मोठा फटका आलाय सरळ बॅटने. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. काय फटकेबाजी पाहायला मिळाली. अफलातून क्लासिकल